जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण बघणार आहोत श्रीकृष्ण आणि त्याचे सगळे नातेवाईक, सगळे संबंधी. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, दारुक, द्रौपदी, अर्जुन, सात्यकी व उद्धव हे क्रमाने 7 प्रकरणं आहेत. जलपुरुष म्हणलेलं आहे कृष्णाला, कारण जन्मताच कृष्ण हा यमुनेत, वडिलांच्या डोक्यावर टोपलीत यमुनेत जातो गोकुळात. तसंच पितामह भीष्म यांना पण जलपुरुष म्हणलेलं आहे, कारण हे गंगा मातेचे पुत्र आहेत, म्हणून यांना गांगेय पण म्हणलेलं आहे. आणि तसाच तिसरा जलपुरुष म्हणजे कर्ण. हा कर्ण पण जन्म झाल्याच अश्वनदीतून चर्मावतीतून गंगा खूप दूर प्रयागपर्यंतच्या पुढे गेलेला आहे, म्हणून यालाही जलपुरुष असं म्हटलेलं आहे. तसंच कृष्णाला आणि अर्जुनाला नीलवर्णी म्हटलेलं आहे. कृष्णाला सख्खे अनेक आहेत आणि गुरु 2 आहेत, भगिनी 3 आहेत आणि 2 माता आणि 2 पिता आहेत. पत्नी 8 आहेत आणि पुत्र 80. तसेच कन्याही 4 आहे, पण सख्या कन्या 2 आहेत. सख्या 2 आहेत, राधा आणि द्रौपदी. राधाचा अर्थ आहे रा म्हणजे हा जोड शब्द आहे. रा म्हणजे लाभो, मिळो, आणि तसंच 10 म्हणजे मोक्ष म्हणजे जीवनमुक्ती. बहिणी कृष्णाला 2 आहेत, एक सुभद्रा आणि दुसरी मानस भगिनी म्हणजे द्रौपदी. एकनंगा हे यशोदा माता आणि नंदबाबाची लहान मुलगी, म्हणजे कृष्णानंतरची बहीण, म्हणजेच कृष्णाची लहान बहीण. तसंच 2 गुरु आहेत, एक कश्यप आणि सांदीपनी हे कुलोत्पन्न गुरु. तसेच आचार्य घोड हे अंगिरस, दारुक व सात्यकी शेवटपर्यंत गरुड ध्वज चालवत होता. सगळ्यात कुशल सारथी म्हणजे कृष्ण. कर्ण आणि कृष्ण ही एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. तसंच उद्धव आणि कृष्ण हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सुदामा आणि उद्धव हे 2 टोकाच्या भूमिका आहेत. गोकुळातील गोपी व कामरूपातील श्रीकृष्णाने विमुक्त केलेल्या, पुन्हा पुनर्वसित केलेल्या 16 सहस्र नारी. ते आपल्याला माहितीच आहे, नरकासुराच्या याच्यात बंदिवास्त असता आणि जेव्हा मग त्या सोडवता, म्हणून मग त्या म्हणतात की आता आम्ही कुठे जाणार कृष्णा, तेव्हा मग हा म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या स्त्री आहे. अशा ह्या 16 सहस्र नारी. तसंच बलराम, रेवती, अमात्य, पृथु, भीष्म, महात्मा, विदुर, संजय, पांडव आणि कुंती. पांचालाकडील दृष्टिद्युम्न, यादव, कौरव, विराट, मत्स्य, मद्र अशा सहस्रावधी स्त्री पुरुषांनी केंद्रस्थानी मानलेले. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण, योगेश्वर असा हा योगेश्वर. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्मा ते संगस्त कर्मणि असा हा श्रीकृष्ण. आणि त्याची आपण आता जीवनकथा याच्या पुढे बघणार आहोत. जय श्रीकृष्ण.